सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामकाजाच्या प्रगतीबाबत आनंदाची बातमी आहे। ई फायलिंग मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेने 4थ्या क्रमांकावर काम सुरू केले आहे। अशाच पद्धतीने ई फायलिंगच्या कामकाजाची पद्धत वाढल्यास कामाची गती वाढणार आहे यात शंका नाही। जिल्हा परिषदेतील बऱ्याच कार्यालयात गेल्यावर टेबलावर आणि बाजूला फायलिंगचा ढिगारा असल्याचे चित्र दिसते। दररोज या फायलींचा निपटारा न केल्यास ढिगारा वाढत जातो, त्यामुळे अनेक वेळा अर्जंट कामाच्या फायली सापडणे मुश्किल होते। यातूनच फायली गहाळ होण्याचे प्रमाणही अधिक असल्याचे दिसून येते। बऱ्याच वेळा महत्त्वाच्या कामाच्या फायली हातोहात मिळत नाहीत, त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांना वरिष्ठांची बोलणी खावी लागतात, तर काही वेळा फायली गहाळ झालेल्या आढळतात। यावर मात करण्यासाठी आणि कामांचा निपटारा वेगाने होण्यासाठी शासनाने ई फायलिंग सिस्टीम सुरू केली आहे। यासाठी ई ऑफिस नावाचे एक सॉफ्टवेअर विकसित केले आहे। अलीकडे विभाग प्रमुखांनी या सिस्टीमचा उपयोग मोठ्या प्रमाणावर सुरू केला आहे। या सिस्टीम मध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कोणते काम कोणत्या वेळी झाले याची अचूक माहिती मिळते। यासह वरिष्ठांकडून आलेल्या फायलींचा निपटारा हातोहात करणे सोपे झाले आहे। कामाबाबत आलेल्या फायलींमधून शेरा मारणे, सही करणे, अभिप्राय देणे, सूचना करणे काम सोपे झाले आहे। याशिवाय एकाच फायलीमध्ये सर्व कागदपत्रे असल्याने त्यावेळी दिलेले निर्णय शाबूत राहतात, त्यात बदल करणे शक्य होत नाही किंवा फाईल गहाळ होत नाही, त्यामुळे ही सिस्टीम सोयीची ठरणार आहे। पण अजूनही बरेच जण जुन्या पद्धतीनेच काम करताना दिसतात। ई फायलिंग मध्ये काम करणे अवघड असल्याचे काहींचे म्हणणे आहे। निर्णय घेतलेल्या फायली सिस्टीम मध्ये नोंद करून पुढे पाठवण्यात अनेक जण धन्यता मानत आहेत। प्रस्ताव तयार करणे, त्यावर संबंधित अधिकाऱ्यांची नोंद घेणे, नस्ती जपून ठेवणे ही कामे ई फायलिंग मध्ये अवघड असल्याचे सांगितले जाते, पण यामुळे कागद आणि वेळेची बचत होते। ई पेपर जपून राहतात आणि प्रत्यक्ष कागद आग, पाणी, वाळवी आणि उंदराच्या प्रादुर्भावाने नष्ट होण्याची भीती नसते। त्यामुळे शासनाने कार्यालयीन कामकाजाची गती वाढवण्यासाठी सुरू केलेली ही ई फायलिंग सिस्टीम अधिकाधिक गतिमान करणे गरजेचे आहे। शासनाने हळूहळू प्रत्येक शासकीय कार्यालयात याचा वापर सुरू केला आहे। प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये ही सिस्टीम सुरू करण्यात आली आहे। त्यात राज्यातील 4 जिल्हा परिषदांमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे ही नाव आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांनी सर्व विभाग प्रमुखांना या सिस्टीम मधूनच काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत। प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी या सिस्टीमच्या अंमलबजावणीकडे लक्ष दिले आहे। त्यामुळे प्रशासनाबरोबरच ग्रामपंचायत, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, कृषी, बांधकाम, महिला व बालकल्याण आणि लेखा विभागाचे काम सुकर झाले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।